एका शिक्षकाच्या लेखणीतून हे दुःखद सत्य. विद्यालयाच्या जागेपायी कोणीच इथं भांडलं नाही आणि देवालयाच्या जागेसाठी इथं रक्त कमी पडलं नाही. माझाच देव मोठा म्हणण्यात रक्ताच्या नद्या वाहिल्या. ज्ञानगंगा कोरडी पडत ओसाड शाळा झाली. शाळा अजूनही तशीच पडक्या तुटक्या भिंतींची, गरीब माझ्या देशामध्ये उभी मंदिरं सोन्याची. धर्मासाठी पैशांसाठी अनेक आंदोलने पाहिली, पण शिक्षणाच्या भल्यासाठी कुणी मोर्चा काढला नाही. शाळेमधील दानपेटी भरलेली कधीच पाहिली नाही आणि मंदिराची दानपेटी रिकामी कधी राहिली नाही. शाळेतला पालक मेळावा पालकां वाचून राहून गेला. देवालयात चेंगराचेंगरीत माणूस मात्र पुढवून गेला. विद्येचे ज्ञान देऊन गुरुजी गरीबच राहिला आणि अंधभक्तांचे दान घेऊन पुजारी मात्र धनवान झाला. खरं तर धर्म नावाचं पुस्तक शाळेत कधीच उघडत नाहीत आणि धर्माच्या नावाशिवाय देशात पानही हलत नाही.